आदित्य ठाकरेंचा आज वाढदिवस आहे। त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना सर्वजण जे शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत। त्याची ही दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। आदित्य ठाकरे जे मविया सरकारच्या काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत, वरळीमधून आमदार झाले आहेत आणि त्यांचा हा जो वाढदिवस आहे तो साजरा केला जातोय। मात्र यावेळेला जो जोश आहे तो काही और असल्याचं दिसतंय, कारण लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक होती आणि त्यामध्ये चांगलं यश ठाकरेंच्या शिवसेनेला आल्याचं दिसून आलं आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आदित्य ठाकरे यांनी धुरा सांभाळलेली होती। एकीकडे उद्धव ठाकरे प्रचार करत होते, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे ही मैदानात उतरलेले होते आणि त्यानंतर आता हे यश संपादित केल्यानंतरचा हा वाढदिवस साजरा होतोय। त्यामुळे एक वेगळाच जल्लोष, एक वेगळा जोश आपल्याला ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये दिसून येतोय। तर आदित्य ठाकरे इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण गर्दी करताना दिसतात। दरम्यान आज वाढदिवशी आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे ही लक्ष असेल, तर तिथली ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून। मविया सरकार पडलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे खंबीरपणे उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, त्याचबरोबर पक्ष बांधणीसाठी सुद्धा एक मोठी मेहनत घेतल्याचं दिसून आलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय। त्यानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे आणि इथं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।